आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे, जिचा विचार करून आजही लोकांच्या अंगावर काटा येतो. आपण सहसा कथांमध्ये किंवा सिनेमात सिरियल किलर्स बद्दल ऐकतो, पण ते सर्व प्रौढ असतात, मोठे असतात. मात्र बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील मुसहरी गावात एक असा मुलगा होता, ज्याने वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी जगाला हादरून सोडलं. वर्ष 8. जेव्हा मुलं हातात खेळणी घेऊन खेळतात, तेव्हा हा मुलगा हातात दगड घेऊन रक्ताचा खेळ खेळत होता. बिहारचा अमरजीत सादा, जगातील सर्वात तरुण सिरियल किलर. पोलिसांसमोर जेव्हा याला नेलं, तेव्हा हा रडत नव्हता, तर हसत होता. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हालाही अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. पटकन प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ही गोष्ट सुरू होते 1990च्या दशकाच्या शेवटी. अमरजीतचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मजूर होते. सर्व काही सामान्य होतं, पण अमरजीतच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. जेव्हा तो 7 वर्षाचा होता, तेव्हा त्याने पहिली हत्या केली. हो, मी हत्या म्हणतोय. त्यांनी पहिली हत्या केली जेव्हा तो 7 वर्षाचा होता. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची स्वतःची 6 महिन्याची सख्खी बहीण होती. त्याने तिला शेतात नेलं आणि दगडाने ठेचून तिची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा त्याच्या आई वडिलांना हे समजलं, तेव्हा त्यांनी पोलिसात जाण्याऐवजी हे प्रकरण घरच्या घरी दाबलं. त्यांना वाटलं की हे मुलाकडून अनावधानानं झालं असेल, पण ही त्यांची सर्वात मोठी चूक होती बरं का. काही काळानंतर अमरजीतने पुन्हा तेच केलं. यावेळी बळी ठरला त्याचा चुलत भाऊ. पद्धत तीच होती, दगडानं डोकं ठेचून मारणं. दुसऱ्यांदा गुन्हा करूनही कुटुंबानं शांत राहणं पसंत केलं. कदाचित गरिबी, सामाजिक प्रतिष्ठा किंवा मुलावरचं प्रेम आडवं आलं असावं. पण या शांततेने अमरजीतला एक भयानक संदेश दिला की तो कोणाचाही जीव घेऊ शकतो आणि त्याला कोणीही थांबवणार नाही. आणि खरा थरार उडाला 2008 मध्ये. गावातील एका महिलेनं, जिचं नाव चुनचुन देवी होतं, आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला म्हणजे खुशबूला गावातील प्राथमिक शाळेत झोपवलं होतं आणि ती कामासाठी बाहेर गेली होती. जेव्हा ती परतली, तेव्हा तिला तिची मुलगी तिथे दिसली नाही. संपूर्ण गावात शोध सुरू झाला. अमरजीत तिथेच शांतपणे उभा राहून सर्व काही बघत होता. काही वेळातच गावकऱ्यांनी अमरजीतला विचारलं की तुला काही माहिती आहे का या सगळ्या गोष्टींबद्दल, ती मुलगी कुठे आहे, काय. पण इथेच अमरजीतच्या मानसिकतेचा सर्वात भयानक पैलू समोर आला. त्याने कोणतीही भीती न बाळगता चेहऱ्यावर एक विचित्र हास्य ठेवून सांगितलं की हो, मीच तिला मारलंय. गावकऱ्यांचा विश्वासच बसेना. एका 8 वर्षाच्या मुलानं असं कृत्य केलंच कसं. त्याने गावकऱ्यांना स्वतः त्या जागी नेलं जिथे त्या चिमुरडीला दगडाने ठेचून मारलं होतं आणि मातीत गाडलं होतं. जेव्हा पोलीस तिथे पोचले, तेव्हा त्यांना जे दिसलं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. त्या निष्पाप मुलीचा चेहरा दगडाने पूर्णपणे विद्रूप केला होता. पोलिसांनी अमरजीतला ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी दरम्यान अमरजीतनं जे वागणं दाखवलं ना, ते कोणत्याही सामान्य मुलाचं नव्हतं. पोलीस त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल विचारत होते आणि तो मात्र पोलिसांकडे बिस्किट आणि समोसे मागत होता. तो विचारत होता, मला बिस्किट मिळतील का. त्याच्या डोळ्यात
ना दुःख होतं, ना पश्चाताप, ना भीती. तो फक्त हसत होता. 8 वर्षाचं पोरग फक्त. पोलिसांनी जेव्हा विचारलं की तू हे का केलंस, तेव्हा त्याचं उत्तर साधं पण सुन्न करणार होतं. त्याला फक्त मजा येत होती. कोणाला तरी मारताना, रडताना पाहण्यात त्याला एक वेगळाच आनंद मिळत होता. भारतीय कायद्यानुसार 8 वर्षाखालील मुलांना गुन्हेगार मानलं जात नाही. अमरजीत तर फक्त 8 वर्षांचाच होता. त्यामुळे त्याला तुरुंगात न पाठवता बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. तिथे अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली. तज्ज्ञांच्या मते तो सॅडिस्ट प्रवृत्तीचा होता, ज्याला दुसऱ्याच्या वेदना बघून आनंद मिळतो. त्याला कंडक्ट डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार असावा असा अंदाज वर्तवला गेला. अमरजीतनं बिहारच्या मुंगेर येथील बाल सुधारगृहात काही वर्ष घालवली. 2016 मध्ये जेव्हा तो 18 वर्षांचा झाला, तेव्हा कायद्यानुसार त्याला सोडून देण्यात आलं. आज तो कुठे, काय करतो, त्याचं नाव बदललंय का, हे कोणालाच माहिती नाही. तो समाजात एक सामान्य माणूस म्हणून जगत असेल किंवा कदाचित आजही त्याच्या मनात तीच हिंसक प्रवृत्ती जिवंत असेल. अमरजीत सदाची सुटका झाल्यानंतर प्रशासनानं त्याला एक नवीन नाव आणि नवीन ओळख दिली. त्याची माहिती बिहार सरकार किंवा पोलिसांनी गोपनीय ठेवली. हे अशासाठी की जेणेकरून तो समाजात पुन्हा मिसळू शकेल आणि त्याला कोणी ओळखू नये. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये आणि तो सामान्य जीवन जगू शकेल, हा या मागचा उद्देश असतो. अमरजीत सादाची ही गोष्ट फक्त एक गुन्ह्याची गोष्ट नाहीये, तर ती आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करते. त्याच्या पालकांनी जर पहिल्याच हत्येनंतर त्याला रोखलं असतं ना, किंवा त्याला डॉक्टरकडे नेलं असतं, तर कदाचित पुढचे 2 निष्पाप जीव वाचले असते. गरिबी आणि अज्ञानामुळे एक सिरियल किलर जन्माला आला. आजही जेव्हा बिहारच्या त्या गावचं नाव निघतं, तेव्हा लोकांना आठवतो तो छोटासा मुलगा. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं, पण हाताला रक्ताचे डाग होते. अमरजीत सादा हे नाव इतिहासात जगातील सर्वात तरुण सिरियल किलर म्हणून कायमचं कोरलं गेलंय. एक असा मुलगा ज्याने लहान वयातच मृत्यूचा खेळ मांडला आणि कोणालाही कळू न देता तो खेळ संपवून तो अदृश्य झाला. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.